राज्यातील दळणवळण सुविधा, व्यावसायिक संधी तसेच पर्यटनाला गती देण्यासाठी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आगामी कामकाजाचा आढावा घेण्यात आलाय आणि या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. दर्जेदार महामार्गासाठी विशेष निर्देश इथे देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाची उभारणीसाठी दर्जेदार व व्यापक नियोजन करण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी स्थानिक आणि नागरिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया सुलभ करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत. शक्तिपीठ महामार्ग राज्यातील महत्त्वपूर्ण अधिक स्थळांना आणि पर्यटन स्थळांना जोडणारा मार्ग असून तो व्यावसायिक आणि पर्यटन वृद्धीसाठी मोलाचा देखील ठरणार आहे. पण या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध हा कायम आहे. शक्तिपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातील मार्ग जो आहे तोच अजून निश्चित झालेला नाही आहे आणि त्यामध्ये अजून शेतकऱ्यांचा देखील तीव्र असंतोष आहे. आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत स्पष्टता केली आहे की जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या मार्गाला तीव्र विरोध असल्यामुळं हा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही आहे. तो महामार्ग सांगलीपर्यंतच येईल आणि सांगलीमधून संकेश्वर मार्गे गोव्याला जोडला जाईल. तर कोल्हापूरकरांसाठी ही एक दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. भागातील काही शेतकऱ्यांच्या आंदोलनांमुळं या महामार्गावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून दिवसात, कारण शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळं इथं हा महामार्ग होणार नाही असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांचा विरोध आणि जन आंदोलनाचा इशारा बघता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेले जे लेखी आश्वासन होतं ते जर का पाळलं गेलेलं इथं नसेल किंवा पाळलं गेलं नाही आणि त्यामुळं शेतकरी संघटना सरकारला याबाबत प्रश्न पण विचारत आहेत आणि त्यांनी सांगितले की तुम्ही लेखी आश्वासन दिले आम्हाला आणि तुम्ही हा जर का महामार्ग करणार असाल तर जन आंदोलन आम्ही करू असा देखील इशारा देण्यात आलेला आहे. आणि आमच्या जमिनींवर तुम्हाला आम्ही अन्याय करून देणार नाही असं तीव्र शब्दात संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. महामार्गाच्या उभारणीसाठी पुढील पाऊल आता काय असणार आहे ते आपण बघूया. राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावाला पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळवली आहे अशी चर्चा होती आणि ती ॲक्च्युली परवानगी अजून तरी मिळालेली नाही आहे. फक्त प्रक्रिया सुरू केली गेलेली आहे आणि त्याचबरोबर समृद्धी महामार्गाचं जे अंतिम टप्प्याचं काम होतं ते फेब्रुवारी 2025पर्यंत पूर्ण करायचे निर्देशही देण्यात आलेले आहेत या बैठकीमध्ये. पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प असणारा शक्तिपीठ महामार्ग, हा महामार्ग केवळ दळणवळणाचा मार्ग नसून धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणारा महत्त्वाचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील गती मिळणार आहे आणि पर्यटकांची संख्येमध्ये देखील लक्षणीय वाढ होणार आहे. राज्याच्या विकासाचा आधारस्तंभ ठरणाऱ्या या महामार्ग प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन सरकारमार्फत लोकांना देण्यात येते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचा हा प्रश्न अजून देखील या माहितीवरून तरी असं वाटतं की तो सुटलेला नाही आहे. कोल्हापूरमध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की आमच्या इथून जर का रस्ता गेला तर आम्हाला चालतोय आणि काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 1 इंच देखील जमीन देणार नाही, कोल्हापूर जिल्ह्यातनं रस्ता जाऊन देणार नाही. हा रस्ता मग सांगलीपर्यंत जर झाला तर सांगलीतून पुन्हा या रस्त्याला वेगळ्या मार्गानं गोव्याला जोडलं जाईल. तर तुमचं या शक्तिपीठ महामार्गाविषयी काय म्हणणं आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या सांगलीचा तारा कोल्हापूर एक्सप्लोरर या पेजला फॉलो करा. भेटूयात अशाच एका नवीन माहितीनं पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.